आता बघू कशात जुगाड लावून आम्ही टिकऱ्या काय म्हणतात टिपऱ्या जुगाड लावून आम्ही कशात टिकऱ्या टिकऱ्या नाही टिपऱ्या कीर्ती महान तिने जाऊन आम्हाला एबीसीडी शिकवते म्हणते की जाऊन पाठ करणे आमचे दुःख आम्हालाच नाही. तर नमस्कार मंडळी, मी श्रेया. कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आणि ती जाणार होतो शॉपिंगला, पण नाही गेलो. म्हणजे मी नाही गेली, दीदी गेली आहे एकटी आणि मी घरीच आहे. कारण की आमची डॉली म्हणजे डॉलीच तिची थोडी तब्येत खराब आहे आणि म्हणून मी आज घरी आहे आणि दीदी शॉपिंगला गेली आहे नाशिकला. तर मी शॉपिंगला गेले नाही म्हणून काय झालं, पण दीदीने शॉपिंगवरून काय आणलं, माझ्यासाठी काही आणलं का, हे मी तुम्हाला जरूर दाखवेल. म्हणजेच की तिने काय काय शॉपिंग केली, कुठून काय, हे सगळं मी तुम्हाला दाखवेल. अगोदर मी फरची पुसून घेते, कारण सगळं काम मलाच करावं लागणार आहे. अगोदर मी फरची पुसून घेते, कारण तेवढंच राहिलं आहे. आता बाकी सगळं झालेलं आहे, बाकीचं सर्व मीच केलं आहे. तर दीदी शॉपिंगवरून आलेली आहे आणि तिने माझ्यासाठी बी आणलेलं आहे. म्हणजे भरपूर सारं असं खूप काही नाही आणलं आहे, पण जे आणलं आहे ते मी तुम्हाला आता व्हिडिओ दाखवू शकत नाही, कारण मला त्याच्यावर व्हिडिओ बनवायचे. त्याच्यावर मी व्हिडिओ बनवाल तेव्हाच तुम्हाला सांगाल की हा जे काय आहे काय असेल ते मला तिने आणलं होतं. आणि अजून सेम म्हणजे आहे काहीतरी. आणि मला शॉपिंगला नेलं म्हणून काय झालं, पण मी तुम्हाला एक दिवस जरूर शालीमारला घेऊन जाईल शॉपिंगला. म्हणजे आम्ही कायमच जात राहतो, पण मी कधी तिथे व्हिडिओज काढला नाही, पण एक दिवस नक्की जाऊ आपण. आणि कालचा व्लॉग यायला थोडासा वेळ झाला आहे, कारण तो व्हिडिओ माझ्याकडून एडिट झाला, सगळं त्याचं झालं. 5 वाजता मी अपलोडिंगला लावला यूट्यूबला, तर इतका स्लो होत होता. रात्री 10 वाजता तो अपलोड झाला आणि 10:30 वाजता तो तुम्हाला सगळ्यांना दिसला. म्हणजे किती वेळ लागला, खूप वेळ लागला. एवढा टाईम नाही लागत. तो व्हिडिओ का फार मोठा होता, असं नाही छोटाच होता, पण तो अपलोडच होत नव्हता. काय झालं होतं काय माहिती. रात्री 10:30 वाजता मी व्हिडिओ टाकला, कारण मी काय बोलली होती की डेली टाकील. मग ते 10 वाजले तरी टाकले, म्हणजे टाकलेच ना. आणि कालचा व्लॉग जर बघितला नसेल, तुम्हाला असं वाटलं असेल की नाही टाकलाय, थोडा लेट झाला आहे, बट ठीक आहे, एक दिवशी होत आहे. आणि उद्या जो व्लॉग येणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला आपल्या सिन्नरमधील सगळे गणपती दाखवणार आहे. सगळे म्हणजे कुठे काय डेकोरेशन केलं आहे. एकदा नाही का एका गणपतीच्या तिथं होतं, ते संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली होती, तेवालं डेकोरेशन होतं. असं दरवर्षी वेगवेगळं असतं. तर जे कुठे काय काय डेकोरेशन आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दाखवे. सो स्टे ट्यून. आपण सगळे जाऊया, म्हणजे तुम्ही मी आपण सगळे जाऊया गणपती बघायला सिन्नरमध्ये सगळे. भाऊनी कोणाच्या तरी टिपऱ्या डेकोरेट करायचं पाहून आलाय. म्हणजे कोणाच तरी डेकोरेटेड टिपऱ्या पाहिल्या ना, आता म्हणतोय मला बी द्या डेकोरेट करून. आता बघू कशात जुगाड लावून आम्ही टिकऱ्या काय म्हणतात टिपऱ्या जुगाड लावून आम्ही कशात टिकऱ्या नाही टिपऱ्या. कशा आम्ही टिपऱ्या डेकोरेट करतो आणि त्याच्या टिपऱ्याला घुंगरू लावायची, म्हणजे त्याच्यातून शेटकीने जावायची. ही टिपरी दादाने डेकोरेट केली आहे, म्हणजे एवढं काही नाही केलंय, चांगली केली आहे. काय लावली काही केलंय माहितीये का? कुठे गेली रे? थांब ना, जाका बाका मला थांब ना. ही बघा आता नाही आता असं दिसते ना, झापूक झुपूक.
पण हे जर निघून गेलं तर उद्या परत डेकोरेट करायचं का? एवढेच कामं करत जाऊ, रोज खराब करायची, रोज हे करायचं. श्रेया दिसायला एवढीशी आहे, एकदम एवढीच दिसायला. कीर्ती महान. हा, मॅडमची अशीच एक, मूर्ती लहान आणि कीर्ती महान. आता मी जरी माझ्या टीव्हीचा आवाज कमी केलाय तरी हे बाहेरचा आवाज कमी करायला सांगायला त्यांना. आवाज एवढा नाही येत, इथला किती आवाज येतो जात त्यांना. मी अभ्यास करत होते. हे सायन्स वाल्यांचं लाईफ आहे सगळे असं, हे सारखं अभ्यास करावा लागतो सायन्स वाल्यांना. हे कॉमर्स वाले असल्या की मज्जा असते. काय म्हणजे काय आम्हाला अभ्यासच देत नाही ना, तिथे जाऊन आम्हाला एबीसीडी शिकवते, मला त्या एक्झाम पाठ करणे. आमच्यासारखं असतं की एवढं शीट्स एवढं सगळं असं काही प्रकार नसतो तुम्हाला, प्रॅक्टिकल प्रकार नसतो. असाइनमेंट आम्हाला पण असत्या, पण हे शीट्स कम्प्लीट करावं लागतं काय? तुमच्या स्वतःच्या इच्छेने घेतलंय सायन्स, आम्ही घ्यायला आलो का? आमचे दुःख आम्हालाच माहित.